बांधकाम कामगार मित्रांनो, तुमचे नूतनीकरण अजूनही प्रलंबित आहे का? मोबाईलवरून अर्ज केला तरी मंजुरी मिळत नाही आहे. मग कागदपत्र अपलोड करूनही अर्ज रिजेक्ट होतोय का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरबसल्या मोबाईलवरून बांधकाम कामगाराचे नूतनीकरण कसे करायचे, कोणते कागदपत्र लागतात, अर्ज भरताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि तुमचा अर्ज लवकरात लवकर मंजूर होण्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे याची संपूर्ण माहिती देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा, कारण की अत्यंत महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे. बरेचसे बांधकाम कामगाराच्या माध्यमातून कमेंट येत होते की सर आम्हाला घर बसल्या नूतनीकरण कसं करायचं सांगा. आमचं नूतनीकरण करून बरेच दिवस झालं प्रलंबित आहे, पेंडिंगमध्ये आहे, आमचं नूतनीकरण मंजूर होत नाही आहे. त्यासाठी काय करायचं आहे ह्याची संपूर्ण ए टू झेड माहिती आपल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला उशीर न करता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरू करूयात आणि नूतनीकरण कसं करायचं हे संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते आपल्या कुठल्याही एका ब्राउझरमध्ये मोबाईलमधल्या ब्राउझरमध्ये आल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार असं टाईप करायचं आहे. बांधकाम कामगार योजना टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे वेबसाईट येणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची महाBOCW.in या ठिकाणी पाहू शकतात. ही वेबसाईट येईल, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची ही ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर येणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली असं स्क्रॉल करायचं आहे. असं स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एकूण 6 ऑप्शन भेटतात. या ठिकाणी 6 ऑप्शनपैकी तुम्हाला एक ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. कुठलं करायचं आहे या ठिकाणी सांगतो मला. पहिल्यांदा पहा, पहिलं ऑप्शन कोणतं आहे या ठिकाणी पाहू शकतात. पहिलं आहे बांधकाम कामगार नोंदणी. जर बांधकाम कामगाराला नवीन नोंदणी करायची असेल तर पहिलं ऑप्शन निवडा. आणि बांधकाम कामगाराला जर नोंदणी ऑलरेडी झालेली असेल तर त्यांनी जे आहे तुम्हाला कुठला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी या ठिकाणी, कारण की अर्ज करण्यासाठी भरपूर आहेत. बांधकाम कामगारांना जवळपास 29 योजनेचा लाभ भेटला जातो. बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीसाठी लाभ दिला जातो. बांधकाम कामगाराच्या पहिल्या लग्नासाठी 30,000 रुपये दिले जातात. बांधकाम कामगाराचं लग्न झाल्यानंतर त्यांची पत्नी प्रसूतीच्या टायमाला त्यांना 15,000 ते 20,000 रुपये दिले जातात. अनेक योजना बांधकाम कामगाराच्या आहेत. बांधकाम कामगाराच्या कोणकोणत्या योजना आहेत ह्याची जर माहिती पाहिजे असेल तर आपण त्यावरती फुल व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याची लिंक जी आहे ती आपल्याला कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यानंतर पहा, तिसरं पॉईंट आहे बांधकाम कामगाराचं ऑनलाईन नूतनीकरण. तर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. 3 नंबरच्या पॉईंटवरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर नूतनीकरण यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे. आता या ठिकाणी नंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे ते ऑप्शन या ठिकाणी पहा, एक ॲरो दिसतोय, तुम्हाला झूम करून दाखवतो. या ठिकाणी पहा एक ॲरो आहे. या ॲरोवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. ॲरोवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 2 ऑप्शन ओपन होतात. एक आहे न्यू रिन्युअल आणि दुसरं आहे अपडेट रिन्युअल. आपल्याला जे आहे ते न्यू रिन्युअल यावरती क्लिक करायचे, कारण की आपण रिन्युअल करत आहोत. जर तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल तर या ठिकाणी अपडेट रिन्युअलवरती क्लिक करायचे. परंतु आपल्याला नवीन रिन्युअल करायचं आहे तर आपल्याला न्यू रिन्युअल यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, आपण जे आहे ते न्यू रिन्युअलवरती क्लिक करूयात आणि न्यू रिन्युअलवरती क्लिक केल्यानंतर आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी ह्या राखण्यात टाकायचा आहे. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या स्मार्ट कार्डवरती तुम्हाला दिला जाईल किंवा तुमच्याकडे जी पावती असेल नोंदणी करताना दिलेली त्या पावतीवरती तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर भेटून जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. आता मी रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे मित्रांनो. आता प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात अशा प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस येणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते काही माहिती या ठिकाणी दिसत नाही आहे, परंतु हे BOC फॉर्म रिन्युअल हे एक ऑप्शन पहा. आणि त्यानंतर या ठिकाणी काय येते, यावर तुम्हाला बांधकाम कामगाराचे जे रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे नोंदणी क्रमांक तो या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रोफाईल ओपन करताल, तुमचा रिन्युअल फॉर्म ज्यावेळेस ओपन करताल त्यावेळेस तुमचं या ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसून जाणार आहे. नंतर पहा, या ठिकाणी खाली स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बांधकाम कामगाराचे जे आहे ते डिटेल या ठिकाणी पाहता येणार आहे. बांधकाम कामगाराचे डिटेल या ठिकाणी काय आहे की बांधकाम कामगाराचे तुम्हाला 90 दिवस कामकाजाचा दाखल्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. तर बांधकाम कामगाराचा तपशील कसा द्यायचा तर या ठिकाणी पहा, एक तुम्हाला एरो दिसतोय. या एरोवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा, तुम्ही ऑल टाईप हेल्पर आहात का मिशन वर्कर, सेंटरिंग वर्कर, स्लॅब वर्कर, जे तुम्ही काम करत असाल तर तुम्ही या ठिकाणी ते निवडू शकतात किंवा तुम्ही ऑल टाईप हेल्पर पण तुम्ही निवडू शकतात. तर या ठिकाणी मी तेच निवडत आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला आणखीन एक एरो आहे या ठिकाणी, तो तुम्हाला त्यावरती क्लिक करायचा आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला 90 दिवसाचं प्रमाणपत्र कोणाकडून घ्यायचं आहे, ग्रामसेवकून घ्यायचं आहे, ठेकेदाराकडून घ्यायचं आहे, कोणाकडून घ्यायचं आहे ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकतात.
तर माझ्या केसमध्ये जे आहे ते या ठिकाणी ग्रामसेवकून घेतलेलं आहे. त्यानंतर पहा, ग्रामसेवकून तुम्ही जर घेतला असेल तर ग्रामसेवक निवडा, किंवा ठेकेदार असेल तर ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टदार असेल तर कॉन्ट्रॅक्टदार, जे काही तुमच्याकडे असेल ते त्या ठिकाणी निवडा. त्यानंतर या ठिकाणी पहा, जावक क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. जावक दिनांक या ठिकाणी तुम्हाला ह्या रकान्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीचे नाव, ग्रामपंचायतचा जिल्हा आणि ग्रामपंचायतचा तालुका असं तुम्हाला ही संपूर्ण माहिती तपशील भरून घ्यायचा आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असलेले योग्य तालुका केंद्र निवडा. तुम्हाला तालुका केंद्र निवडण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हे टिक करायचं आहे. तर या ठिकाणी टिक केल्यानंतर तुम्हाला निवडणार येईल. परंतु या ठिकाणी पहा, मी जे आहे ते संपूर्ण भरून घेतो आणि तुम्हाला नंतर कशा प्रकारे ते आपलं पडताळणी तालुका केंद्र निवडायचं हे सांगतो. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला जे आहेत आता जे पडताळणी केंद्र आहे तालुका केंद्र ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तर या ठिकाणी टिक केलं तर या ठिकाणी पहा, आमचं जे आहे या ठिकाणी तालुक्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. तर आपल्याला यावरती टिक करायचं आहे. आणि टिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते पुढं जे आहे ते या ठिकाणी काय सांगितलं जाणार आहे की तुम्हाला 90 दिवसाचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. 90 दिवसाचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. तुम्ही जर 90 दिवसाचं प्रमाणपत्र अपलोड नाही केलं तर तुम्हाला जे आहे त्या हे लाभ भेटणार नाही आहे. महत्त्वाचं आहे. तर हे काळजीपूर्वक भरा, कारण की तुम्हाला ते एकदम क्लिअर दिसायला पाहिजे ज्यावेळेस तो आपण अपलोड करतो त्यावेळेस. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस अपलोड करतो त्यावेळेस आपल्याला जे आहे ते हे चॉईस ऑप्शन दिसतं, यावरती चॉईस फाईलवरती क्लिक करायचं आहे. आणि ज्या ठिकाणी आपण जे आहे ते 90 दिवसाचं सर्टिफिकेट ठेवलेलं आहे तिथून तुम्हाला जे आहे ते हे अपलोड करायचं आहे. त्या फाईलमधून हे अपलोड घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला अपलोड कसं करायचं ते सांगितलेलं आहे. त्यानंतर आता अपलोड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक टू लोड व्हिजिट डेट, म्हणजे आपल्याला जे आहे ते अपॉइंटमेंट घ्यायची आहे. तर आपल्याला हे निळ्या कलरमध्ये जे पांढऱ्या कलरमध्ये ऑप्शन आहेत ते आपल्याला निवडायचं आहे. या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. तर आपल्याला जे आहे ते आता अपॉइंटमेंट निवडायचं आहे. अपॉइंटमेंट निवडताना तुम्हाला काय काळजी घ्यायची ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता या ठिकाणी पहा, अपॉइंटमेंट निवडताना जे आहे ते ज्यावेळेस आपण कॅलेंडरवर जातो त्यावेळेस जर आपल्याला पिवळ्या कलरचं एक ऑप्शन दिसत असेल तर त्या ठिकाणी तो दिनांक कोटा पूर्ण झालेला आहे तो आपल्याला निवडायचा नाही. ज्या ठिकाणी लाल कलरचं ऑप्शन दिसतं त्या ठिकाणी जे आहे ते शासकीय सुट्टी आहेत असं आपल्याला समजायचं आहे. त्यानंतर हिरव्या कलरमध्ये जे आहे ते निवडलेले दिनांक आहेत. आणि जर तुम्हाला अशा प्रकारचं जे थोडं पांढरं पण थोडं काळपट आहे असं जे आहे ते डार्क पांढरं आहे त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला दिनांक उपलब्ध आहे असं समजायचं आहे, ते तुम्ही निवडू शकतात. तर आपल्याला आपण जे आहे ती तारीख निवडूयात. तर आपण या ठिकाणी पहा, क्लिक करूयात दिनांकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात अशा प्रकारे हे जे आहे ते लाल तारीख दिसत तुम्हाला. हे जे आहे ते गव्हर्नमेंट सुट्टी आहेत या ठिकाणी पाहू शकतात. 31 तारखेला गव्हर्नमेंट सुट्टी आहे, 7 तारखेला आहे, 14 तारखेला गव्हर्नमेंट सुट्टी आहे, 21 तारखेला गव्हर्नमेंट सुट्टी आहे, 28 तारखेला गव्हर्नमेंट सुट्टी आहे. तर ह्या ज्या लाल तारखा दिसत आहेत ह्या गव्हर्नमेंट सुट्टी आहेत. या ठिकाणी आपल्याला ह्या तारखा निवडायच्या नाही आहेत. तर या ज्या आपल्याला बाकीच्या ज्या तारखा आहेत कुठल्या या ठिकाणी पहा, ह्या बाकीच्या तारखापैकी आपल्याला कुठली एक तारीख निवडायची आहे. तर आपण जो आहे या ठिकाणी आपल्याला जी तारीख तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला टाईम आहे या ठिकाणी अपॉइंटमेंटला जाण्यासाठी ती तारीख निवडायची आहे. तुम्ही कुठलीही तारीख नका निवडू, कारण की तुम्ही विचार करा आणि तुम्हाला कोणत्या दिवशी सुट्टी भेटते नाही का. सोमवारी, रविवारी किंवा या ठिकाणी रविवारी सुट्टी असते, सोमवारी किंवा कुठले बुधवारी, गुरुवारी यापैकी तुम्ही कुठलंही एक निवडा. तर मी जे आहे ते या ठिकाणी 15 तारीख निवडत आहे. 15 तारखेवरती क्लिक केलेलं आहे. ते या ठिकाणी पाहू शकतात 15/6/2026 यावरती टिक केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात हे जे ऑप्शन दिसतं यावरती टिक करायचं आहे. या ठिकाणी टिक केलं त्यानंतर पहा, आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे ही माहिती येणार आहे. मी याद्वारे जाहीर करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहितीनुसार समजुतीनुसार खरी आहे. दिलेली माहिती खोटी असल्यास आढळून आल्यास भारतीय दंड किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल. त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला जाणीव आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, त्यानंतर संपूर्ण आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी टिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपलं जे आहे ते अशा प्रकारे काही लाल अक्षरामध्ये त्या ठिकाणी एरर आलेला आहे. तर आपल्याकडून जे आहे ते सेल्फ डिक्लेरेशन एक फॉर्म भरायचं राहिलं आहे आणि वर्क सर्टिफिकेट जे आहे ते हे भरायचं राहिलेलं आहे, आपण भरलेलं नाही आहे. तर आपण ते भरून घेऊयात. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण जे आहे ते संपूर्ण फॉर्म भरलेला आहे. आता कुठलाही फॉर्म राहिला नाही, त्यामुळे आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लाल अक्षरामध्ये या ठिकाणी काही आलेलं नाही आहे. तर या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला आता सेव्ह या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक या ठिकाणी आपलं जे OTP येईल त्यानंतर OTP टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर आपल्याला एक सबमिट म्हणजे आपल्याला जे आहे ते अपॉइंटमेंट अशा प्रकारची प्रिंट येणार आहे. ती अपॉइंटमेंट प्रिंट जी आहे ते आपल्याला सांभाळून ठेवायची आहे किंवा प्रिंट काढून घ्यायची आहे. ही प्रिंट जे आहे ते आपल्याला PDF स्वरूपात किंवा जे आहे ते आपल्याला स्क्रीनशॉट मारून तुम्ही घेऊ शकतात.
तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे तुम्ही तारीख निवडली त्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. तर आपण जे आहे ते 15 तारीख निवडली तर आपण 15 तारखेला त्या ठिकाणी जाणार आहोत. तुम्ही जी तारीख निवडली त्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि अपॉइंटमेंट दिल्यानंतर तुमचं जे आहे ते त्या ठिकाणी फिंगर घेतलं जाईल, अंगठा घेतला जाईल आणि तिथून तुमचं व्हेरीफाय होईल आणि त्या ठिकाणी तुमचं जे आहे ते पुढच्या स्टेपला जाणार आहे. त्या ठिकाणी जे व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं लवकरात लवकर त्या ठिकाणी मंजूर केलं जाईल आणि मंजूर झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमचं नूतनीकरण जे आहे ते लवकरात लवकर तुमचं व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं संपूर्ण बरोबर असलं तर तुमचं नूतनीकरण मंजूर होईल आणि मंजूर झाल्यानंतर तुम्हाला सर्व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे. नक्कीच तुम्हाला माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.